3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. नेत्रा पवारांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. दादांच्या राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेवरून रोहित पवारांचा इशारा. तर रोहित पवारांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं, सुनील शेळकेंचा पलटवार. अजितदादांच्या आठवणीनं चंद्रशेखर बावनकुळे भाऊ थेट अजित पवारांना केला फोन. परत या, महाराष्ट्र वाट पाहतोय, भावनिक साथ. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवारांना क्लीन चिट. मुंबई उच्च न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. चौकशीच्या मागणीनंतर सीबीआय चौकशी का करत नाही? अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत हर्षवर्धन सपकाळांचा सवाल. बदलापुरातील विनयभंग प्रकरण विधान परिषदेत गाजलं. स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा झाली पाहिजे, विरोधकांची मागणी. तर दोषींवर कारवाई केली जाईल, मंत्री शंभूराज देसाईंचं उत्तर. मद्य प्रकरणात अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त. अण्णा हजारेंकडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. कोर्टाचा सन्मान केला पाहिजे, अण्णांची प्रतिक्रिया. सोमय्यांवर व्यंगात्मक टीका करणे इम्तियाज जलील यांना भोवलं. सोमय्यांकडून जलील यांना 10 कोटींची नोटीस. संदीपान बुमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंना नोटीस. 7 दिवसात माफी मागा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. नोटीसमधून दिला इशारा. कामकाजपूर्व चर्चेला गैरहजर राहणं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला भोवलं. एम देवेंद्र सिंग यांचं अखेर निलंबन. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या आदेशानंतर कारवाई. लातूरमध्ये दिशादर्शकाच्या नामफलकांमध्ये व्याकरणाच्या गंभीर चुका. प्रशासनाकडूनच मराठीची हेळसांड होत असल्याचं आश्चर्य. मराठी भाषा दिनानिमित्त झी 24 तास 6 स्पेशल. 2025 मधील गारपीट आणि अतिवृष्टीग्रस्त लाखो शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत. काही ठिकाणी ई-केवायसी मुळे मदतीसाठी अडचण, तर काही ठिकाणी दुबार मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना वसुलीसाठी नोटीस. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात बनावट नोटांचा बाजार. ग्राफिक सेंटरमध्ये बनावट नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार. 5 जण अटकेत. मागण्या मान्य झाल्यानं अहिल्यानगरमधील लॉंग मार्चची सांगता. वनजमीन तळजमिनीबाबतच्या मागण्या मान्य. कर्मचारी मानधनात वाढीचाही निर्णय. साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचं 60 कोटींचं बिल थकलं. सोलापुरात FRPच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. जळगावात सत्ताधारी नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ. शहरातील ITI जवळील कचरा डेपो हटवण्याची मागणी. महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी. CCI कडून कापूस खरेदी बंद. विदर्भातल्या लाखो शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून. खरेदी केंद्र बंद झाल्यानं खुल्या बाजारातील कापसाचे भाव सुद्धा कोसळले. जालना महापालिकेच्या कचरा संकलनाच्या ई-घंटा गाड्या नादुरुस्त. पैसे उकळण्यासाठी महापालिकेच्या गळ्यात सुमार ई-घंटा गाड्या बांधल्याचा स्थानिकांचा आरोप. दहिसरमधील शाळेला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. पोलिसांची तातडीनं शाळेकडे धाव. संपूर्ण परिसर सील. पोलीस बंदोबस्त वाढवला. शाळेला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. शाळेचा परिसर तपासला. दहिसरमधल्या शाळेला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी तातडीनं शाळेकडे धाव घेतली आणि संपूर्ण परिसर सील केला आणि तपास देखील केला.